जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्रा होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठुमाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटी देवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा विठ्ठल 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 जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्रा होती जे सात्विक तयाचा हरिख वाटी देवा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम कैलासराना शिव चंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळा कारुण्य सिंधू भाव दुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई देवा। ज्ञान मूर्ति साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं दया पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिना तुकारा महाराज भक्तारा चतुष्टको श्री गुरु चरण सरोज रजा निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जयांचे क्रिया स्मरण हो ये सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आपुलिया हिता जुवसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्री तयाचा हरित वाटे देवा। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला महान भगवत भक्त संत सम्राट हृदय सम्राट या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे की ज्यांचा हा देह त्या देहू गावामध्ये रमला नाही असे असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा नियंता पिता परमेश्वर सत्ताधीश भगवान परमात्मा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे आपल्या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला हा मुक्ताबाई महिला भजनी मंडळ आयोजित कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह संगीत श्रीमद भागवत कथा व गजानन महाराज पारायण सोहळा मौजे अंजनी बुद्रुक तर या गावामध्ये अंजनी गावामध्ये आज सप्ताहाचा 3रा दिवस खऱ्या अर्थानं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचं सद्भाग्य समस्त ग्रामस्थांच्या वतीनं खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्या वाटेला आली। ज्यांच्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला असे असणारे आपल्या गावातील रामभाऊ लाड असतील, पेटी मास्टर रमेश भाऊ असतील आणि विजय भाऊ असतील साऊंड सिस्टीम वाले, तर अगदी त्यांच्यामुळे या गावामध्ये येण्याचा योग मला प्राप्त झाला। तसं तर सगळ्यांच्या वतीने ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे म्हणून सर्वप्रथम सगळ्यांचेच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन। आणि विशेष म्हणजे एवढं सुंदर आपण सप्ताहाचं नियोजन आयोजन केलेलं आहे। गेली 3 दिवस झाले, आज 3रा दिवस, 3 दिवस झाले ज्यांच्या पवित्र अशा मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात। आदरणीय हरिभक्त पारायण निर्गुणाताई इंगळे, तर ताईंच्या मुखातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा, तर भागवत कथेचंही चिंतन आपण आपल्या कानाद्वारे श्रवण करत आहोत। खूप आनंदाची गोष्ट आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून महिला सप्ताह घडून आणला हे विशेष महत्त्वाचं आहे। महिला सगळ्या महिलाच आहेत, कीर्तनकार महिला, कथाकार महिला, टाळकरी महिला, आपल्याच गावातील सर्व भजनी मंडळ आपल्याच गावातील आहे ना, दुसऱ्या गावाचे बोलवायची अजिबात गरज पडली नाही। एकदा या महिला मंडळांसाठी जोरात टाळी झाली पाहिजे। आणि खूप सुंदर पद्धतीने सगळ्यांचा साडीचा कलर सुद्धा एकसारखा आहे, म्हणजे आणखीनही एक विशेष त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। अगदी सगळ्या महिला मंडळ असतील, टाळ घेऊन उभे राहिलेले आमच्या महिला मंडळ, सर्व या ठिकाणी भजनी मंडळ असेल महिलांचं, तर गावकरी मंडळाने खूप सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे। अगदी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महाराज मंडळी आपण या पत्रिकेमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणची व्यक्ती या पत्रिकेमध्ये आलेली आहे आणि त्यांच्या मुखातूनही आपल्याला कीर्तन करण्याची संधी मिळणार आहे। खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत। काहीतरी नक्कीच तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल। आणि विशेष म्हणजे मीही स्वतःला भाग्यवान समजते की योगायोगाने की आपल्या गावामध्ये जास्त येण्याचा योग मला नाही मिळाला, परंतु खऱ्या अर्थाने पहिल्याच वेळी या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी आपण सगळ्या गावकरी मंडळांनी मला दिली। सर्वप्रथम आपलेच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। खूप सुंदर आपण आपल्या सप्ताहाचं नियोजन आयोजन केलेलं आहे। अगदी रोज या सप्ताहामध्ये जे पारायण करते अशा असणारे हरिभक्त पारायण सौ मथुराबाई सुभाष तडस, तर ताई या ठिकाणी पारायण करून घेतात। त्याचबरोबर अगदी या सप्ताहामध्ये सुंदर अशा 2 कंठाच्या गायिका आपण शोधून आणलेल्या आहेत। खूप सुंदर त्यांचंही गायन आहे। कालच ज्यांची सेवा झाली शिवनंदाताई पांचाळ असतील आणि द्वारकाबाई मलनवाडीकर असतील, तर दोन्ही ताईंसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे। खूप सुंदर
पद्धतीने आपण या ठिकाणी गायनाची साथ देतात. ताईंची मुलगी असेल, नाव काय? ज्ञानेश्वरी ताई असतील, त्यांचंही गायन आपल्याला ऐकायला मिळतंय. तर अगदी तिन्ही ताईंचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. तसं तर प्रत्येक महिला मंडळांची मी आभारी आहे, कारण कीर्तनामध्ये तुम्ही टाळ घेऊन उभं राहणं हे बोलणं एवढं सोपं नाही. 2 तास कीर्तन करायचं म्हटलं की खाली जरी बसलेला असू द्या आपण, तरी आपलं कंबर गळून नाही तर गुडघे गळून. काय प्रामाणिक आहे तुम्ही, असं थोडं वयामानानुसार होत असतं. तर खूप सुंदर पद्धतीने आपण या सप्ताहाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. भव्य दिव्य स्वरूपाचा हा महिला अखंड हरिनाम सप्ताह. पुन्हा एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर पद्धतीने अगदी आपल्या गावातील सर्व वयस्कर ज्येष्ठ माणसांनी आमच्या महिला मंडळांना या ठिकाणी उभं त्यांना करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून तुमचंही या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. सर्वच या ठिकाणी हरिभक्त पारायण असेल, सुंदर अशी ज्यांची माईक सिस्टीम आहे, तर एकदा त्या दादांसाठी सुद्धा जोरात टाळी झाली पाहिजे. खूप सुंदर गोड अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे. पूर्ण हरिभक्त पारायण आमचे हार्मोनियम वाजवणारे महाराज असतील, त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि गजानन महाराज गायकवाड असतील, तर अगदी महाराजांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी आमच्या भाविका ताईंना या ठिकाणी पखवाज वाजवण्याची संधी दिली. म्हणून त्यांच्यासाठी आमच्या भाविका ताई यांच्यासाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी, अंजनी, आणखी कोणी पंचकृषीतून आलेले भाविकजन असतील, नावं मला कोणाची माहिती नाहीये, परंतु या ठिकाणी पूर्ण वयाने ज्येष्ठ असणारी महाराज मंडळी, बाबा सगळ्यांना माझा सप्रेम जय, सगळ्यांना माझे मनापासून धन्यवाद असतील. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, आमच्या चौकदार ताई असतील, विनेकरी ताई असतील, संपूर्ण महिला मंडळ असेल, सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कामाचे दिवस आहेत, थंडीचे दिवस आहेत, तरी सुद्धा एवढी गर्दी महिला मंडळांची. एकदा आमच्या महिला मंडळांसाठी एकदा टाळी वाजवा. खूप सुंदर. नाहीतर महिला मंडळांचा स्वभाव कसा आहे सांगू तुम्हाला. आमचा स्वभावच असा आहे, एक तर आम्ही कथा कीर्तन म्हटलं की अजिबात जा नाही, तुमचं काहीच सांगत नाही. कथा कीर्तनाला आम्ही गेलो तर गप्प बसणार, गप्प बसलो तर नीट बसणार. मांड्या घालू नका लगेच, असू द्या जशा आहेत तशा आहेत, फक्त कीर्तन माझं ऐका तुम्ही. तुमच्या डोक्यावरून जाऊन देऊ नका, डोक्यात जाऊ द्या. कीर्तनाला आल्या तर नीट बसत, नीट बसलं तर गप्प बसत. दुसऱ्याच्याच पंचायती उकरून काढतात. मौलिक ज्ञानोबराय काय म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्याला बरळणं म्हणतात. तर आज आमचा स्वभावच तसा आहे, पण तसं बरळणं काही उपयोगाचं नाही. खऱ्या अर्थानं आनंद वाटला. पूर्ण महिला मंडळ कामाचे थंडीचे दिवस असताना देखील एवढ्या आनंदाने आपण कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सर्व हरिभक्त पारायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदरावाले, बिना पदरावाले, सगळ्यांचेच मनापासून धन्यवाद. आणखीन कुणी जर एखादं महत्वाचं जर नाव घ्यायचं असेल तर मध्ये मला सुचवा. विठ्ठल विठ्ठल. समस्त ग्रामस्थ मंडळांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. माझे वडील सुद्धा माझ्यासोबत आज आलेले आहेत. आणखीन कुणी पंचकृषीतून आलेले भाविकजन असतील, बाहेर बसलेले असतील, घरामध्ये झोपलेले असतील, अगदी सगळ्यांचे माझ्या पाठीमागे जेवढ्या काही ताई आहेत, पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जास्त वेळ वाया न घालवता 1 तासामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. म्हणून सर्वांनी फक्त तुमचे मला कान द्या, दुसरं काहीच नको. कान आणि तुमचं मन एवढं 2 तास करा. आणि सगळ्यांनी या 1 तासामध्ये हाताने टाळी आणि मुखाने भजन. आणि हा कार्यक्रम जर तुम्हाला पाहायचा असेल तर शूटिंग करणारे चॅनलचं नाव गजर मुक्ताबाईचा. तर अगदी ते दादा काका सुद्धा, म्हणजे आपल्या मृदुंगाचार्य काका दादांचंच ते YouTube चॅनल आहे. तर त्यांच्यासाठी ते शूटिंग करणाऱ्या भैयासाठी एकदा टाळी वाजवा. हा कार्यक्रम जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण YouTubeला पाहू शकता. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करून
गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन, माऊलींच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. पण लक्ष देऊ नाही का, अगोदर अभंगाचा अर्थ समजून घ्या. नाहीतर मी इथं यायचं, काहीतरी सांगायचं, तुम्ही इथून जायचं, घरी जाऊन झोपायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचं कीर्तन, असं करता करता सप्ताह संपून जातो. तरी सुद्धा आमच्या जगण्या वागण्यामध्ये बदल हो. तसं काही करू नका बरं का. जे काही बोलणार आहे, जे काही सांगणार आहे, तुमच्याच हिताच्याच गोष्टी सांगणार आहे. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुद्धा हित शब्द आहे. थोडंसं लक्ष देऊ नाही का. तुकोबाराया या अभंगामध्ये काय सांगतात, अभंगाचा अर्थ सांगते मी तुम्हाला. की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची यार. महाराज म्हणतात, जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहे. अंजनी झोपलं नाही ना थंडीच्या दिवसामध्ये. महिला मंडळ, कुणाचे आई वडील धन्य आहे? थोडस बोला. कुणाचे आई वडील धन्य आहे? जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहे. हा झाला अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ. एवढंच नाही, महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विका तयाचा हरिख वाट देवा. जी सात्विक विचारांची मुलं आहेत. आता तुम्ही म्हणता, ताई सात्विक म्हणजे नेमकी कशी? सात्विक याचा अर्थ असा की जी मुलं आई वडिलांची सेवा करतात, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात, साधू संतांची सेवा करतात, सप्ताह म्हटलं की त्या ठिकाणी सहभागी होतात, अशा सात्विक मुलांचा आनंद तुम्हा आम्हाला नवल नाही, विश्वाच्या मालकाला होतो. तया जाहारिख वाटे देवा. मग ती मुलं कशी असली पाहिजे, त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे असं विशेष? तर तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत जी मुलं गीतेचं श्रवण करतात, भागवताचं श्रवण करतात, अशा मुलांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. नवे नवे तुकोबाराया म्हणतात, अशी जी सात्विक विचारांची मुलं आहेत, कोणती? की जी आई वडिलांची सेवा करतात, दानधर्म करतात, कथा कीर्तन म्हटलं की त्या ठिकाणी उपस्थिती दाखवतात, अशी जी मुलं आहेत, जी सात्विक विचारांची मुलं आहेत, की जी आई वडिलांचा शब्द सुद्धा मोडत नाही, अशी जी मुलं आहेत, त्या मुलांची जर सेवा माझ्या जर जीवनामध्ये घडली तर माझ्या भाग्याला पारावर राहणार नाही. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. महाराज म्हणतात, तो दिवस माझ्या जीवनातील आनंदाचा दिवस असेल. असा या अभंगाचा अर्थ आहे. याचा विस्तार करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल ज्या महापुरुषांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय. एवढे महान संत आहेत तुकोबाराय, एवढे महान. पहा तुम्ही, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी होऊन गेली. माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेले. पण ऐका, प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगवेगळा आहे. प्रत्येक संतांचा अधिकार, कुणी ज्ञानाला प्राप्त केलं तर कुणी वैराग्याला प्राप्त केलं तर कुणी शांतीला प्राप्त केलं. प्रत्येक संतांचा अधिकार वेगवेगळा आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय महान कसे आहेत बरं? तर संत बहिणाबाईंनी जेवढे काही संत मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली ना, प्रत्येक संतांचं वर्णन एका अभंगामध्ये मांडलेलं आहे. संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली, 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 संत कृपा
केलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचला पाया उभारले देवालया. नामात याचा किंकरा जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला सकळास भजन करा सावकाश, बहिरी मने फडकवती ध्वजा केली रूप. संत कृपा झाली इमारत फळाली. प्रत्येक संतांचं वर्णन बहिणाबाईंनी या अभंगामध्ये मांडलेलं आहे. तर त्यामध्ये असणारे तुका झालासे कळस, जे वारकरी संप्रदायाच्या कलशधानी विराजमान आहेत ते जगद्गुरु तुकोबाराया. बरं, वारकरी संप्रदायाच्या कलश पदावरती पोहोचले, पण महाराज म्हणतात कळस होणं हे बोलण्या एवढं सोपं नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे कळस झालो, पण कधी? जन्मो जन्मिया वारकरी संप्रदायाच्या कळसावर जाऊन बसलो. असे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराया जेवढे काही युग होऊन गेली, प्रत्येक युगामध्ये तुकोबाराया भगवंता बरोबर होते. मग युग 4 आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता जे चालू आहे ते सत्ययुग चालू आहे, बरोबर ना? अंजनी महिला मंडळ झोपलं नाही ना कोणी इकडं? मी बरोबर बोलते ना? आता जे चालू आहे सत्ययुग चालू आहे, आणि या सत्ययुगामध्ये माणसं खोटं काहीच बोलत नाही, फक्त सत्य बोलतात. सगळी लोक खरं बोलतात, खोट एक पण बोलत नाही, बरोबर आहे काही? बॅटरी चार्ज झाली का तुमची? थोडस रेंज मध्ये. आता जे चालू आहे ते सत्ययुग चालू आहे का कलियुग चालू आहे? कलियुग चालू आहे. आणि कलियुग पहा एवढं बदलले, जसे युग बदलत गेले तसे कलियुग बदलत गेले. एके ठिकाणी एक सुंदर वर्णन केलेलं आहे: कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कलियुग कसं बदललं बाबा? तुम्हाला प्रश्न पडला असेल,
कलियुगामध्ये बदल कसा झाला? आधी होती मिरची भाकर, होती मिरची भाकर, आधी होती मिरची भाकर, आधी होती मिरची भाकर, आता निघालं इडली सांबर, आता निघालं इडली सांबर, लागले चमचे टाकायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला. माणसाचं 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्नामध्ये बदल झाला मान्य आहे का तुम्हाला? माना हलवा जरा मान्य असेल. पूर्वी मिरची भाकरी खायची लोक, आता काही पण नवीन नवीन पदार्थ आले, पण पदार्थ घेतल्यानंतर चमचे ताट फोटोस तर आपण खातो. म्हणजे हा बदल झालाय कलियुगाचा. एवढंच नाही, ज्या प्रकारे अन्नामध्ये बदल झालाय, वस्त्रामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तो कसा? आधी होतं धोतर नेहरू, होतं धोतर नेहरू, आता निघाली जीन्स पॅन्ट, आता निघाली जीन्स पॅन्ट, लागला टाळटाळ पाठायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला. आधी होत्या अडाणी बाया, आधी होत्या अडाणी बाया, आता निघाल्या हुशार बाया, आता निघाल्या हुशार बाया, लागल्यात नवरे झोडायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला, बदलायला लागलंय बदलायला. अंजनी, मी जे सांगितलंय ते चुकीचं सांगितलं का बरोबर सांगितलंय? महिला मंडळ, हे वाक्य बरोबर आहे ना माझं? आधी होत्या अडाणी बाया, आता निघाल्या हुशार बाया, लागलात नवरे. पुढचं बोला ना जरा. कलियुग लागलंय बदलायला. चला आता झोप गेली असेल तुमचं कलियुग ऐकून. म्हणजे आता काय चालू आहे बाबा? कलियुग चालू आहे. म्हणजे सत्ययुग होऊन गेलं तर युगांचे 4 प्रकार: सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुग. सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा नरसिंह अवतारामध्ये होते, तेव्हा हेच जगद्गुरु तुकोबाराया भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये होते. भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये एवढी भक्ती केली, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करावं. लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. रात्रंदिवस एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली. भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये भक्ती करून तिथेही पोट भरलं नाही. पुन्हा भगवान परमात्मा सत्ययुगातले त्रेतायुगामध्ये आले, राम अवतारामध्ये. तर हेच भक्त प्रल्हाद म्हणजे हेच जगद्गुरु तुकोबाराया त्रेतायुगामध्ये अंगद रूपामध्ये भक्ती केली रामरायांची. रात्रंदिवस भगवान रामचंद्रांचं भजन करावं, तिथेही खूप प्रकारची भक्ती केली. एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, भक्ती करून तिथेही पोट भरलं नाही. जेव्हा द्वापार युग सुरू झालं, द्वापार युगामध्ये हेच राम भगवान कृष्ण अवतारामध्ये आले, तर तेव्हा हेच जगद्गुरु तुकोबाराया, हेच अंगद महाराज उद्धवजींच्या रूपामध्ये भक्ती करू लागले. एवढी भक्ती केली. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे राम, राम हरे कृष्ण, हरे राम
कधी द्वापार युगामध्ये एवढी भक्ती केली तिथेही भक्ती करून पोट भरलं नाही। जेव्हा कलियुग सुरू झालं, कलियुगामध्ये हेच भगवान कृष्ण परमात्मा पांडुरंग रूपामध्ये आले आणि जेव्हा पांडुरंग रूपामध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आले तेव्हा हेच जगद्गुरु तुकोबाराया त्या ठिकाणी नामदेवरायांच्या रूपामध्ये भक्ती करू लागले आणि एवढी भक्ती केली की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकच गजर झाला, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा, गोपाळाची लाया बाती, 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 माझा ज्ञान राजा, गोपाळाची लाया बाती। सर्व संतांची मंदिरे पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहे। अनेक साधू संत मंडळी आहेत, नामदेवराया, ज्ञानराज माऊली, जगद्गुरु तुकोबाराया, एकनाथ महाराज, सगळी संतांची मंडळी, जनाबाई, शंभूबाई, सुनीराबाई, बहिणाबाई, सगळ्या संत महिला मंडळ आणि वाळवंटामध्ये माझ्या नामदेव महाराजांचे कीर्तन करावे आणि जगाच्या मालकाला नाचावे। इथेही गावामध्ये कीर्तन चालू आहे। ज्या कोणाला वाटत असेल आणि पंढरपूरला आहोत त्यांनी सगळ्यांनी 2 हात वर घ्यायचे आहेत, सर्वांनी हात वर घ्या। ज्या प्रकारे महाराजांच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचत होता, अगदी आमच्या कीर्तनामध्ये तुम्ही तरी बोलावं अशी आमची अपेक्षा आहे। सर्वांनी टाळी वाजवायची आहे। हो नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा साधकांचा मायबाप ज्ञानोबाराया, ज्ञानदेव श्रीकारा, श्री ज्ञानदेव श्रीकारा, श्री ज्ञानदेव सर्वांनी हात वर घ्या। श्री ज्ञानदेव श्री तुकारा, श्री ज्ञानदेव श्री तुकारा, श्री ज्ञानदेव जय हो, श्री ज्ञानदेव श्री तुकारा। नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि जगाच्या मालकाला नाचावं। विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल 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 जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल हो नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग बोलता कीर्तनी भरला, प्रेमाची चंचल विठ्ठल, प्रेमाची चंचल विठ्ठल, नाचू लागला डोलू लागला, एकच टाळी झाली, सर्वांनी टाळी वाजवा, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे
गोपाळांची लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटी माझा ज्ञान राजा जय लाया वाटे माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे एक आमच्या भाविका ताईसाठी गजोरात काही वाजला खूप सुंदर नामदेव महाराजांनी कीर्तन करावं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच गजर झाला आणि नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि जगाच्या मालकानं नाचावं पण आम्ही कीर्तन करावं आणि लोकांनी फक्त झोप काढावी बरोबर आहे ना बाबा पण साधू संतांच्या कीर्तनामध्ये विश्वाचा मालक नाचत होता बर किती नाचला पितांबर गळेपर्यंत नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा 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 सावध होऊन देवा ऐसे बोले कबीर सावध होऊन देवा ऐसे बोले कबीर एकच टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञान राजा गोपाळाचे राघवा जय हो माझा ज्ञान राजा गोपाळाचे राघवा ओ माझा ज्ञान राजा गोपाळाचे राघवा माझा ज्ञान राजा गोपाळाचे राघवा राघवा खूप सुंदर गजोरात काही वाजवत जगाचा मालक नसला नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये किती नसला नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा सावध हो देवाचा पितांबर गळला कबीरदासांनी पाहिजे पण देवाला खुनवावं तर देव पाहतच नाही भगवान परमात्मा कीर्तनामध्ये एवढे तल्लीन झाले नंतर नामदेवरायांचं लक्ष गेलं देवाकडे म्हणे या देवाचा पितांबर गळलाय तरी सुद्धा या बाबाला भान नाही कारण नाम कीर्तनामध्ये नामदेवराय जसे करायचे तसंच भगवान परमात्मा करायचे नामदेवरायांनी डोक्याला हात लावला की देवाला सुद्धा तसंच करावं कमरेवरती हात दिले तर भगवंतानं सुद्धा तसंच करावं असं करता करता नामदेव महाराजांनी खांद्यावरचा शेला घेतला आणि कमरेला खोचला भगवंतानं सुद्धा तसंच केलं भगवंताने खांद्यावरचा शेला घेतला कमरेला खोचला नामदेवराय म्हटलं आता टेन्शन घ्यायचंच काम नाही आता किती पण नाचू द्या याला आता पितांबर गळणार आता जर मी कमरेला शेला जर बांधला नसता कारण हा बाबा प्रत्येक ठिकाणी हजर असतो याची दुसऱ्या ठिकाणी अशी फजिती होऊ नये म्हणून खांद्यावरचा शेला घेतला कमरेला बांधला तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये कंबर बांधून कीर्तन करण्याची पद्धत आजही वारकरी संप्रदायामध्ये जपली जाते तेव्हा ती नामदेवरायांनी सुरू केली आणि आजही आपण प्रत्येक कीर्तनकार महाराज कमरेला शेला बांधतात नंतर कीर्तनाची सुरुवात करतात तर ही नामदेवरायांची परंपरा आहे तर नामदेवरायांनी सुद्धा या ठिकाणी एवढी भक्ती केली तेच नामदेवराया तुकोबराया त्याच ठिकाणी अवतीर्ण झाले जगद्गुरु तुका अवतार नाम याचा तर तेच नामदेवराय पुढे जाऊन तुकोबराया झाले आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढी भक्ती केली पहा महाराजांच्या जीवनामध्ये या समाजाने तुकोबरायांना नवे जिजाबाईंनी सुद्धा एवढा त्रास दिला पुरुष मंडळ तुमच्या जर जिजाबाईंनी तुम्हाला त्रास दिला आणि ती जर म्हटली उद्यापासून कीर्तनाला जायचं सांगावर खरं इथं बसलेले मला खरं तुम्ही कीर्तनाला चोरून कीर्तन ऐकतात पण तिचं काय ऐकणार असंच का
तुम्ही गरीब असताल पण कीर्तनाला येणार नाही. पण तुकोबारांची अवस्था तशी नव्हती. महाराजांच्या संसारामध्ये काय होतं, महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रपंच करून परमार्थ केलाय. कामामध्ये काम, काही म्हणा. हा सुद्धा अभंग कुणी लिहिला? तुमच्या आमच्यासाठीच महाराजांनी. पहा, जगद्गुरु तुकोबारांनी गाथा तयार केला हे आपल्या सगळ्यांना माहिती. पण गाथा कसा तयार झाला तर महाराजांच्या जीवनामध्ये जेवढे काही अनुभव आले सगळे अनुभव त्यांच्या माथ्यात आले. माथ्यातले अनुभव त्यांनी गाथ्यात लिहिले आणि तोच गाथा आज वारकरी संप्रदाय त्याच गाथ्यावर जिवंत आहे आणि त्याच गाथ्यातील हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचं फक्त एकच काम महाराजांचं, रात्रंदिवस भजन करायचं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस महाराजांनी भजन करावे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. जगद्गुरु तुकोबारायांनी जिजाबाईंनी शिव्या द्याव्यात, काहीतरी बोलावं, तरी सुद्धा महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच भगवंताचं नाम कधी सोडलं नाही. ज्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, नामस्मरणाचा परिणाम असा झाला की तेच जगद्गुरु तुकोबाराया वारकरी संप्रदायाचा कळस झाले. आणि आज पूर्ण जग म्हणतंय ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. असं का म्हटलं जातं? कारण संतांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त नामस्मरण केलं, अरे भगवंताला पाहायला गेले आणि स्वतःच विठ्ठल स्वरूप झाले. अशी ज्यांची अवस्था झाली तेच जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हित समजावून सांगतात. आपोली आहे ता, 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 दोहाते जगता, आपोली आहे ता, दोहाते जगता, आपोली आहे ता, दोहाते
तेव्हा आम्हाला माणसाचं हित कशामध्ये आहे किंवा हित कशाला म्हणतात ते पहिल्या चरणामध्ये समजावून सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. आता आपुलिया हिता अभंगाच्या पहिल्या चरणातील हित शब्द बाहेर काढा. हित म्हणजे काय? अंजनी झोपलं नाही ना कुणी, हा फक्त डोक्यावरून जाऊन देऊ नका, डोक्यात जाऊ द्या आतमध्ये. आज आम्हाला हित म्हणजे तेच कळत नाही. काही माणसं हित म्हणजे पहाटच उठायचं, दुसऱ्याची मका घ्यायची आणि आपल्या म्हशीला आणून टाकायची, त्याला हित नाही मिळत. किंवा काल्याचं कीर्तन ऐकून एक बाई निघाली, घरी निघाली, रस्त्यावरून जात असताना एका घरातून एका लेकरानं देव तांबे असतो ना देवाऱ्यावरचा, तो रस्त्यावर फेकला. काल्याचं कीर्तन ऐकणारी बाई, घरी जाणारी बाई, तिनं इकडं तिकडं पाहिलं, टुकून तांब्या उचलला, पदराच्या आड घेतला, निघाली घराला. म्हणजे कीर्तन ऐकून काही उपयोग झाला का महिला मंडळ? नाही. याला हित नाही म्हणत. दुसऱ्याचं वाटोळं झालं पाहिजे आणि माझं चांगलं झालं पाहिजे याला हित म्हणत नाही. हित म्हणजे काय? हित नेमकं म्हणायचं कशाला? हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे ते करावे देवाचे चिंतन, करून यावन एकविध किंवा शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं नामस्मरण करण्यामध्येच आपलं हित आहे. पण हित आपल्याला कळत नाही. हित कळाल कुणाला? गंगाखेड तालुक्यामध्ये जिचा जन्म झाला, एका शूद्र कुळामध्ये. मला पंढरपूरला जायचंय याच्यामध्येच माझं हित आहे हे जिच्या लक्षात आलं. नाव काय त्यांचं? संत जनाबाई. जनाबाईंच्या लक्षात आलं, रे मी पंढरपूरला पोहोचले पाहिजे, यामध्येच माझं हित आहे. आणि मग आषाढी वारी जवळ आली, सगळ्या वारकऱ्यांची तयारी. कुठं? पंढरपूरला जायचं. बरं पंढरपूरला जायचं का? बरं जायचं? पंढरपूर हे वारकऱ्यांचं माहेर घर आहे. ठीक आहे, माहेर घर आहे, पण तिथं कोण आहे? तो जगाचा बाप, विश्वाचा मालक त्या ठिकाणी उभा आहे. एवढा सुंदर आहे, लावण्याचा गाभा 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 गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी लावण्याचा
सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, लावण्याचा गाभा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवारी उभा पंढरी विटेवारी उभा पंढरी. एवढा सुंदर भगवान परमात्मा त्या ठिकाणी कमरेवरती 2 हात आहेत. विठ्ठल विठ्ठल असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे, फक्त पुंडलिकासाठी. त्या ठिकाणी इकडे लक्ष द्या थोडस माझ्याकडे. वारकऱ्यांची तयारी झाली पंढरपूरला जाण्यासाठी. आणि पहा, आपण फार भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. कार्तिक महिना आता संपणार आहे आणि या कार्तिक महिन्यामध्ये विशेष या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काकडा गायला जातो. आणि एवढ्या मोठ्या पर्व काळामध्ये कार्तिक महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये महिला अखंड हरिनाम सप्ताह घडतंय, हे सुद्धा बोलणं एवढं सोपं नाहीये. खूप सुंदर एवढ्या मोठ्या पर्व काळावर आपण एवढा भव्य दिव्य स्वरूपाच्या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. आणि पहा, वारी म्हटली की त्यामध्ये काकडा येतो, हरिपाठ येतो, रात्रीचं कीर्तन असेल, भजन असेल, जागर असेल, या सगळ्या गोष्टी वारी म्हटलं की येतच. तर सगळ्या वारकऱ्यांची तयारी झाली पंढरपूरला जाण्यासाठी. आणि कार्तिक महिना सुद्धा चालू आहे. सगळे वारकरी निघाले, पण रिकामी नाही निघाले, काकडा गात निघाले. रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. ओ हा विठ्ठल बालवा, ओ हा विठ्ठल बालवा, वचन ऐका कमळा
जम्बू याची समाधी एक पंढरपुरा गावा धर्माचे नगर देखा विठू पाटील याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्मदा गर्भामध्ये झाली सर्व हाल झालो वाचा बैरा झालो या जगी बैरा झालो नाही ऐकले हरीचा नाही केले मुलाला सवाल नाही केले शास्त्राला गर्भी बैरा झालो जगी बैरा झालो जगलोकी जगलोकी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा चक्रार पूजा वाचकर तुझ्या चक्राई फल पुष्प तोड बहुता तीरा आला या नगरा नका घेऊ भार धर्मज्योती सार जगलोकी जगलोकी जाग जाग बोलती जगलोकी जगलोकी जाग रात्रभर काकडा तर या कार्तिक महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काकडा म्हटला जातो. सगळे वारकरी काकडा गात गात निघाले, पंढरपूरला निघाले. छोट्याशा त्या लेकरानं पाहिलं, विचारलं, बाबा हे सगळी मंडळी कुठे निघाली? बाळा सगळे पंढरपूरला चालले. पंढरपूरला काय आहे? पंढरपूरला जगाचा मालक विश्वाचा बाप. कसा दिसतो बाबा तू? मला पाहायचंय. मग आपणही वारीमध्ये जायचंय. त्या लेकरानं त्या मुलीनं बापालाच घेतलं आणि वारीमध्ये सहभागी झाली. काकडा गात गात, भजन गात गात पंढरपूर गाठलं. गाठलं. पण पहा ना, आपणही पंढरपूरला जातो. काही लोक एवढी विचित्र असतात, पंढरपूरला जातात पण कशासाठी? रस्त्याने नाही का बिस्किट बिस्लरी आहे. तुम्ही नाही तशी सांगते मी तुम्हाला. काही लोक एवढी विचित्र असतात, जातात पंढरपूरला. गावातून दिंडी निघाली, पायी दिंडी सोहळा. गावाच्या बाहेर जाईपर्यंत चालत जाणार. एकदा का गावाच्या बाहेर गेलं मग पटकन टेम्पो मध्ये बसायचं. टेम्पोत बसलं, मुक्कामाचं ठिकाण आलं जवळ की अलीकडे 1 किलोमीटर अंतरावर उतरायचं. पुन्हा दिंडी पाहिली का भजन गात 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 पुन्हा दिंडीमध्ये प्रवास झाला सुरू. म्हणजे याचा अर्थ काय? जसं काय आम्ही दिवसभर थकून आलो. काही लोक अशीच असतात. पाहतो तुम्ही कधीतरी तुम्हाला पाहायला मिळतील अशी लोक. आमचीही संस्थेतील दिंडी असते. आता बाकीच्या दिंड्या आम्ही आनंद घेतो बाकीच्या दिंड्यांचा, आम्हालाही पाहायला मिळते. काही लोक पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. पार उसरून जातात. जेवढ्या दिवसाची वारी आहे, 15 दिवसाची, 10 दिवसाची, तेवढ्या दिवसामध्ये अजिबात काही माणसं आंघोळ सुद्धा करत नाही. आणि मग ते आपल्या जवळ आले की आपल्याला असं वाटतं आपल्याच अंगाचा वास येतो की काय, पण तो खरा तो त्यांच्या अंगाचा असतो.
पण आपणच दिवसातून 3-4 वेळा घासून घुसून आंघोळ असते आपली साफसफाई करून. पण काही लोक पंढरपूरला जातात तो पण चंद्रभागेचं स्नान सुद्धा करत नाही. पांडुरंगाच्या पुंडलिकाच्या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारायची लोकांमध्ये गर्दीमध्ये, आणि तसंच घरी यायचं. घरी येऊन सांगायचं पप्प्याची आई अगं विठ्ठल खूप सुंदर होता ग, त्याचा असा मेकअप होता तसा मेकअप होता. इथं बसलेले मला खरं खरं सांगा, पंढरपूरला तुम्ही गेला असताल, मला सांगा भगवान परमात्मा दिसतो कसा? कसा आहे तो भगवान? आजपर्यंत पाहिलंय का तुम्ही? फक्त आपण जातो आणि घरी येतो, अशी आपली वारी असते. पण ती मुलगी पंढरपूर गाठलं, चंद्रभागेचं स्नान केलं, दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभी राहिली. पाहता पाहता रांग संपत आली, ती मुलगी भगवंताच्या समोर उभी आहे. जसं भगवंताचं दर्शन घेतलं आणि देहभान विसरून गेली. भगवंताला समोर पाहिलं, पाहतच राहिली. वडिलांनी आवाज दिला, बाळा आता दर्शन झाले, आपल्याला आपल्या गावी जायचंय. नाही बाबा तुम्ही घरी जा, मी घरी येणार नाही. वडिलांना टेन्शन आलं, आता या लेकराला काय करावं, कसं समजावून सांगू? बाळा इथं कशी राहशील, काय करशील, काय करशील? नाही बाबा तुम्ही घरी जा, मी घरी येणार नाही. आता मी इथेच राहणार. जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल तेव्हा तुम्हीच मला भेटायला या, मी गावी येणार नाही. असं म्हणून भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, भगवंताला पाहण्यासाठी जी पंढरपूरमध्ये राहिली संत जनाबाई, भगवंताच्या दर्शनासाठी राहिली तिथे. पण रात्रंदिवस तिचं फक्त कामच होतं. नामदेवरायांचं कुटुंब एवढं मोठं कुटुंब, आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाची जे काही जबाबदारी असेल, भांडी घासणं असेल, स्वयंपाक करणं असेल, जनाबाईंनी भाकरी केल्या, स्वयंपाक केला. स्वयंपाक आवरला, जनाबाईंनी म्हणावं आता स्वयंपाक झाला, आपण दर्शनाला जाऊ. पण कुठून तरी नामदेवरायांनी आवाज दिला, जना अगं स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासावी लागतात, मग भांडी घास मग दर्शनाला जा. असं करता करता सकाळी पहाटे उठणारी जनाबाई 4 वाजता उठली ना तर रात्रीच्या 12 वाजता झोपायची, म्हणजे दर्शन होतच नव्हतं. अशी तिची अवस्था झाली. पण तिच्या मनातला अंतकरणातला भाव भगवंताने जाणला आणि माझा भगवान परमात्मा जनाबाईच्या झोपडीत आला आणि दळण दळू लागला. म्हणजे भगवान परमात्मा माझा भक्त काय करतो, कसा दिसतो, काय वागतो, काय जगतो हे पाहत नाही. भक्ताच्या अंतकरणातला फक्त भगवंताला भाव पाहिजे. मग भाव कसा निर्माण होईल? संत जनाबाईकडून आपण शिकावं. अरे विठ्ठलाला पाहायला गेली, जे काम करत होती, गौऱ्या थापल्या तर गौऱ्याच विठ्ठलाचं भजन करत होत्या. असा अधिकार जनाबाईंना प्राप्त झाला. झाड लोट करी जनी केर धरे चक्र पाटी घेऊन नेऊन जनाबाईनं झाडावं तर जगाच्या मालकानं केर भरावा. अरे जनाबाईनं गौऱ्या थापाव्या तर विश्वाच्या मालकानं गौऱ्या वेचाव्या. जनाबाईनं कपडे धुवावी तर विश्वाच्या मालकानं सुकायला टाकावी. हे कशामुळं घडलं? रात्रंदिवस जनाबाईनं विठ्ठलाचं भजन केलं. जनाबाईच्या अंतकरणातला भाव पाहिला आणि भाव जाणून जनाबाई तेवढ्या अधिकाराला प्राप्त झाल्या. याच्यातून मला एकच सांगायचे, याच जनाबाई त्यांनी विचार केला, रे माझं हित कशामध्ये आहे. त्यांनी त्यांच्या मनामध्ये विचार केला की पंढरपूरला जाणं, भगवंताला पाहणं हेच माझ्या जीवनातून माझं हित आहे. ही हिताची गोष्ट कळाली म्हणून त्यांना संतांचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. म्हणून महिला संतांमध्ये अगोदर विशेष नाव कुणाचं घेतलं जातं तर संत जनाबाईचं नाव घेतलं जातं. का? हित कळालं. म्हणून आपल्यालाही हित कळालं पाहिजे, त्याच्यासाठीच हा अभंग आहे. आपुली या हिता दुसऱ्याचं वाटुळं झालं पाहिजे आणि माझंच चांगलं झालं पाहिजे, याला हित म्हटलेलं नाही. जीवन जगत असताना भलेही अंजनी एवढंच वाक्य शेवटचं घरी घेऊन जा. या ठिकाणी आलात ना तुम्ही, जीवन जगत असताना दुसऱ्याचं चांगलं करता आलं नाही तरी काही हरकत नाही, पण दुसऱ्याचं वाटुळं करायला अजिबात जायचं नाही. पहा तुम्ही दुसऱ्यासाठी खड्डा खोदला, एक ना एक दिवस आपणच त्यामध्ये पडत असतो. एवढंच वाक्य डोक्यामध्ये फिट करायचं.
काही काही माणसं अशी म्हणतात की आम्ही देव माणूस झालो पाहिजे. जरी तुम्ही देव माणूस होता नाही आलं तुम्हाला तरी चालत, पण एक चांगला माणूस म्हणून आपण जीवन जगायचं आहे. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पाप में पग मत भरना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर रहना. भला किसी का तुम न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर रहना. कांटे बनकर गुलाबाचं फूल होतं नाही आलं तरी चालत, पण त्याचा काटा बनण्याचं काम कोणी करायचं नाही. म्हणून हित कळालं संत जनाबाईला. अरे हित कळालं संत सखूबाईला. जेव्हा सासूनं बांधून ठेवलं आणि लक्षात आलं, सासूबाईला फक्त मनातल्या मनात म्हणत होती, बाई एकदा तुम्हाला सोड, एकदा का माझे हातपाय सोडले. आणि जसे सासून म्हणजे जगाच्याच मालकानं सासूचं रूप धारण केलं, सखूबाईचे हात सोडले. जसे हात सोडले हित कळालं की माझं हित पंढरपूरला जाण्यामध्ये आहे. जसे हात सोडले तशी पळत सुटली, पंढरपूर गाठलं. याला म्हणतात हित. म्हणून आपल्यालाही आपलं हित कळालं पाहिजे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो, जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याची आई वडील धन्य आहेत. कुणाचे आई वडील? जो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. हित म्हणजे काय याच्यावर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक उदाहरण सांगितलेलं आहे. आपली वेळ होऊन गेलेली आहे. मग मला एकदा सांगा, हित म्हणजे काय ते तुम्हाला कळालं का? कळालं का हित म्हणजे काय? दुसऱ्याचं चांगलं करणं याला हित म्हणतात. असं हित प्रत्येकानं हित साधण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, आपुली हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे जेव्हा. जी मुलं सात्विक विचारांची आहे त्या मुलांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. म्हणून तयाचा हरिख वाटे देवा. कोणती मुलं? अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवत. गीता भागवत कधी श्रवण. गीता भागवत कधी श्रवण. गीता भागवताचं श्रवण करतात, अखंड भगवंताचं नामस्मरण करतात. महाराज म्हणतात, अशा लेकरांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडली तर माझ्या भाग्याला पारावार राहणार नाही. म्हणून तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. यथामध्ये यथा अवकाश अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित वेळेपेक्षा एक 10-15-20 मिनिटं तुमची मी जास्त घेतले म्हणून क्षमा असावी. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी अंजनीकरांचं, एकदा या महिला मंडळांसाठी आमच्या हार्मोनियम वाजवणारे महाराज असतील, मृदुंगाचार्य महाराज असतील, आमच्या भाविकताई असतील, आमच्या साऊंड सिस्टीमवाले, यूट्यूब चॅनलवाले, एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळी झाली पाहिजे. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे त्यांचंही खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. शेवटपर्यंत कुणी उठलं नाही किंवा 10-5 मिनिटे जास्त झाले म्हणून कुणीही उठलं नाही, त्याबद्दलही सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी अंजनीकरांच्या मनापासून धन्यवाद. कीर्तन इथे थांबणार आहे, पण कृपया विनंती असेल सर्वांनी 2 हात वर करायचे आहे. ज्यांना असतील त्यांनीच करा, ज्यांना नसतील त्यांनी नाही केले तरी काही अडचण नाही.